आज मी किचन कॅबिनेट जो वरचा असतो तो क्लीन केला, तर त्याच्यासाठी लिक्विड मी बनवलं. ते खूप छान आहे, त्याने लवकर निघतं. तर याच्यात मी 2 कप गरम पाणी टाकलं आणि मग त्याच्यात 3 ते 4 चमचे जो पण निरमा पावडर वगैरे आपल्याकडे आहे, वॉशिंग पावडर जो पण आहे तो टाकलेला आहे. आणि याच्यात 3 झाकणं तरी आपल्याला विनेगर टाकायचं आहे. तर मी हे साधंवालं विनेगर जे आपण वापरतो ते टाकलेलं आहे. क्लिनिंगला हेच चांगलं आहे. साधंवालंच विनेगर तुम्ही वापरा. आता मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे हे झालेलं आहे क्लीन. तर हे कॅबिनेट पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि याच्यावर मकड्या वगैरे झाल्या होत्या ते सगळं साफ केलेलं आहे. आणि स्क्रबर यूज केला हे लिक्विड वापरताना. आणि मग ओल्या कपड्याने 2-3 वेळा पुसून घेतलेलं आहे. आता फॅन लावला आहे, तो फॅननी सुकून जाईल. तर हे पूर्णपणे क्लीन केलेलं आहे. आणि मी एक व्हिडिओ टाकला होता चिमणी पूर्णपणे कशी क्लीन करायची. तर मागे मी पूर्णपणे क्लीन केली होती, म्हणजे हे वगैरे सगळं काढून थॉरो डीप क्लिनिंग म्हणतात ना, ते पूर्ण केलं होतं मी. पण आता रेग्युलर क्लिनिंग करायचं असलं तर फक्त वरचा पार्ट क्लीन करा, हा पार्ट पुसून घ्या. आणि याच्यात एक नॉब असतो इथे, हा इथे असा ढकलला की हे बाहेर येतं. हे बाहेर आलं की मग आपण याला विनेगरनी सेम याच लोशननी जे लिक्विड आपण बनवलेलं आहे त्याने आपण हा पार्ट पण क्लीन करू शकतो. आणि मग परत वापस लावून टाकायचा, म्हणजे स्वतःच आपण क्लीन करू शकतो. आणि मग इथे हे सेकंड सेक्शन आहे, हे पण मी क्लीन केलं. याने आपण टाईल्स पण क्लीन करू शकतो, किचन टाईल्स जे आहेत. तर हा एक सेक्शन पूर्ण क्लीन केलेला आहे. आता फॅन लावला आहे वाळण्यासाठी, ते पूर्णपणे वाळून जाईल. आणि मग हे साईडचं जे आहे इथे वॉटर प्युरिफायर असतं, इथे पण नॉर्मली आपला हात नाही जात. तर आज हे पण साईडनी वगैरे क्लीन केलं आहे, याचं दार पण क्लीन केलेलं आहे. आणि त्याच विनेगरच्या पाण्यामध्ये मी फॅन पण क्लीन केलेला आहे. तर हे लिक्विड खूप पॉवरफुल आहे. मी घड्याळ पण क्लीन केलं त्याने लवकर निघतं. आणि अशा प्रकारची शेडी असली तर मग चांगलं आहे वर चढायला वगैरे.